ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण माहितीचं पृथक्करण अथवा विश्लेषण हा अतिशय महत्वाचा घटक चालू करतोय पहा. आता 2010-11च्या NVच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर आधारित आलेला प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय. यासाठी दिलेली सूचना आपण पाहूया. मालिनी ही लीनापेक्षा लहान आहे. आता आपण काय करूया, मालिनीसाठी यम अक्षर वापरूया, लीनासाठी यल अक्षर वापरूया. नाहीतर बघा रुपाली एक आहे, तिच्यासाठी आर अक्षर वापरूया. आणि पुन्हा राणी म्हणजे आर 2 टाइम्स होते हा. मग मराठी वापरूया त्यापेक्षा. पहिलं अक्षर वापरूया. मालिनीसाठी मा वापरू, लीनासाठी ली वापरू, रुपालीसाठी रू वापरू आणि राणीसाठी रा वापरू. ओके. आता 1 नंबरचं वाक्य पहा. मालिनी ही लीनापेक्षा लहान आहे. मालिनी लहान आहे बरं का. आता मी काय करतो मग, ही जी उभी रेषा आहे ती मालिनीसाठी काढतो आणि मालिनी लीनापेक्षा लहान आहे. लीना तिच्यापेक्षा जास्त उंच दाखवतो. लीना मधलं फक्त ली लिहितो. बघा, पहिलं वाक्य आहे मालिनी ही लीनापेक्षा लहान आहे. मालिनीची जी रेषा आहे ती लीनाच्या रेषेपेक्षा कमी उंचीची आपण दाखवलेली आहे. आता पुढचं वाक्य, रुपाली ही लीनापेक्षा मोठी आहे. म्हणजे उजव्या बाजूला रुपाली घेऊया, कारण उजव्या बाजूला आपण जास्त उंचीची रेषा काढतोय. आता इथे मी रुपाली मधलं रू लिहितो. रुपाली ही लीनापेक्षा मोठी आहे. राणी ही मालिनीपेक्षा लहान आहे. बघा आता, राणी ही मालिनीपेक्षा लहान आहे. म्हणजे राणी मालिनीपेक्षा म्हणजे सगळ्यात डावीकडे येणार बघा इथं. इथं रा लिहितो. राणी ही मालिनीपेक्षा काय आहे, लहान आहे. सर्वांनी आपल्या वहीमध्ये या कमी जास्त उंचीच्या 4 रेषा काढून प्रत्येकीच्या नावातील पहिले अक्षर लिहा. नंतर मी प्रश्न ओपन करणार आहे. सगळ्यात डाव्या बाजूला राणी आहे, तिच्यापेक्षा उंच मालिनी आहे, तिच्यापेक्षा उंच लीना आहे आणि सर्वात जास्त उंचीची रुपाली आहे. ठीक आहे, आकृती काढून तुमची झाली असेल. आता ज्या चित्रामध्ये प्रश्न आहेत तोच प्रश्न आहे मगाचा. सर्वात मोठी कोण आहे? मगाची आकृती पहा. सर्वात मोठी कोण आहे रे? अली. सर्वात उजव्या बाजूला रुपाली होती ना. मग सर्वात मोठी कोण आहे? तर रुपाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वात लहान कोण आहे? सर्वात डाव्या बाजूला कोण होतं? कमी उंचीची राणी. बरोबर. आणि लहान मोठेपणानुसार कोणता क्रम योग्य आहे? बघा मगाशी आकृती काढली. राणी, पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक. सर्वांच्या लक्षात आला ना हा प्रश्न? हो सर. हा, ओके. आता पुढचा प्रश्न मी शेअर करतो. ABCDE क्रमाने बसली आहेत. आता
डाव्या आणि उजव्या असं आहे. त्यामुळे आपण अशा एका रेषेमध्ये 4 जण बसले आहेत असं समजूया. सॉरी 5 जण आहेत. इथं 1 जण आहे, इथं दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं. सर्वांनी अशी आकृती काढा, म्हणजे पुन्हा आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर उत्तर लगेच शोधता येईल. ई हा सर्वांच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. हे वाक्य महत्वाचं आहे आपल्यासाठी. सर्वांच्या डाव्या बाजूला ई म्हणजे इथं ई आहे. आणि मग ए पासून सुरुवात आपण उजवीकडून करूया. सगळ्यात उजवीकडे ए, क्रमानं बी, सी, डी आणि सर्वात डावीकडं ई. अशा पद्धतीने त्यांचा क्रम आहे. आता पुढे बघा काय लिहिलेलं आहे. ई आणि बी ने आपापसात जागा बदलली. मग ई च्या जागेवर बी बसला आणि या बी च्या जागेवर ई बसला. पुन्हा वाक्य आहे ए आणि डी ने आपापसात जागा बदलली. ए आणि डी ला बदलली. मग डी च्या जागेवर ए बसला आणि ए च्या जागेवर डी बसला. आणि शेवटी सी आणि डी न आपापसात जागा बदलली. सी आणि डी. इथं डी बसला आणि डी च्या जागेवर इथं सी बसला. सर्वांनी ही डायग्राम व्यवस्थित काढा. पुन्हा आपल्याला ही लागणार आहे. तर क्रम कसा झाला बघा. बी ए डी ई सी असा क्रम झाला. बी ए डी ई सी लिहून घेतला असेल. ठीक आहे. आता प्रश्न शेअर करतो. सर्वांच्या उजवीकडे कोण बसले आहे सांगा. सर्वांच्या उजवीकडे कोण बसले आहे. सी. अगदी बरोबर. आणि मधोमध कोण बसले आहे रे मधोमध. डी डी डी. अगदी बरोबर. म्हणजे माहितीचं पृथक्करण विश्लेषण हा घटक सर्वांना सोपा जातोय असे लक्षात येते. त्यासाठी डायग्राम काढणं फार गरजेचं आहे बरं का. अंदाजे उत्तर लिहू नका. त्यासाठी कच्चं काम नेहमी करायचं. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक पेजच्या खाली कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते. त्या जागेमध्ये आता प्रश्न वाचूया सर्वप्रथम. 7 मुले एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार उभी आहेत. ए च्या उजवीकडे 2 मुले सोडून बी उभा आहे. बी च्या डावीकडे 2 मुले सोडून सी उभा आहे. सी हा डी आणि एफ च्या मध्ये उभा आहे. एफ च्या बाजूला बी उभा आहे. ई आणि जी एकमेकांच्या जवळ उभे आहेत. ई हा ए च्या उजवीकडे त्यांच्या जवळ उभा आहे. आता हे सगळं जे दिलंय याच्यावरून आपण काय करूया, एक डायग्राम काढूया. यासाठी मी व्हाईट बोर्ड घेतो. तर प्रश्न मी वाचतो, त्यानुसार आपण आकृती तयार करूया. 7 मुले एकमेकाकडे तोंड करून वर्तुळाकार उभी आहेत. मी पहिल्यांदा वर्तुळ काढतो. वर्तुळ काढलं. 7 मुलं आहेत. 1 इथं उभा आहे, 2 3 4 5 6 आणि 7. बघा, या वर्तुळाकार मार्गामध्ये आपण 7 मुलांना उभं करणार आहोत आणि एकमेकाकडे तोंड आहे. म्हणजे समजा हा मुलगा याचं तोंड पुढं असेल, हा मुलगा याचं तोंड पुढं असेल. ए च्या उजवीकडे 2 मुले सोडून बी उभा आहे. समजा मी इथं ए मुलगा घेतला. उजवी बाजू म्हणल्यावर ही बाजू आली बघा. तोंड पुढच्या बाजूला आहे, केंद्राच्या बाजूला आहे.
म्हणजे तोंड उजवीकडे आहे. उजवी बाजू बघा. ए च्या उजवीकडे 2 मुलं सोडायची. समजा हा मुलगा सोडला. ए च्या उजवीकडे 2 मुलं सोडून बी उभा आहे म्हणजे इथं बी येणार पहा. इथं काय येणार? बी येणार. बी च्या डावीकडे 4 मुलं सोडायची. आता बघा बी च्या डावीकडे मी 4 मुलं सोडतोय. हा पहिला सोडला डावीकडे बरं का, डावीकडे म्हणल्यावर इकडं. हा दुसरा सोडला, हा तिसरा सोडला, हा चौथा सोडला. मग बी च्या डावीकडे 4 मुलं सोडली की इथं सी येणार. इथं काय येणार? सी येणार. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. ए च्या उजवीकडे 2 मुलं सोडून बी उभा आहे. बी च्या डावीकडं 4 मुलं सोडून सी उभा आहे. बर. सी हा डी आणि एफ च्या मध्ये उभा आहे. सी हा डी आणि एफ च्या मध्ये. बघा इथं सी आहे. हा डी आणि एफ च्या मध्ये. पण काय एफ च्या बाजूला बी आहे. म्हणजे एफ कुठे येणार? वर येणार. एफ च्या बाजूला बी आहे. आता बघा सी हा डी आणि एफ च्या मध्ये. सी हा डी आणि एफ च्या मध्ये म्हणजे इथं खाली डी येणार. आता सांगा ए बी सी डी ई एफ जी अशी 7 मुलं आहेत. मग ए झालं, बी झालं, सी झालं, डी झालं. राहिलं कुठलं? ई आणि जी राहिले बघा. ई आणि जी. आता पुढचं वाक्य बघा. एफ च्या बाजूला बी आहे. एफ च्या बाजूला बी ते झालं. ई व जी एकमेकांच्या जवळ आहेत. ई आणि जी एकमेकांच्या जवळ आहेत. ई हा ए च्या उजवीकडे. ई हा ए च्या उजवीकडे म्हणजे इथं ई येणार. ई हा ए च्या उजवीकडं त्याच्या जवळ उभा आहे. म्हणजे राहिला जी तो इथं बी च्या जवळ येणार. ही सगळ्यांनी डायग्राम काढा. हे फार महत्वाचं आहे. कोणती व्यक्ती त्या वर्तुळाकार मार्गामध्ये कोणत्या स्थानावर उभे आहे हे समजण्यासाठी हे आहे. डायग्राम काढली. आता प्रश्न मी तुमचा माईक चालू करतो आणि प्रश्न विचारतो. 11-12च्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. बी च्या डावीकडे लगेच कोण उभा आहे? जी 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 जी. डी च्या उजवीकडे कोण उभा आहे? डी च्या उजवीकडे. ए ए ए ए अगदी बरोबर. छान. तुम्ही दोन्ही प्रश्नाची मला अचूक उत्तर अगदी वेळेमध्ये दिली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन शेअर करतो. पुढील माहितीच्या आधारे प्रश्न सोडवा. मला वाटते हा प्रश्न आहे. ह्याच्या अगोदरचा एक प्रश्न आपला शेअर करायचा राहिलाय. क्रमाने आपण घेऊया. ओके. हा प्रश्न राहिला होता आपला. अमरावती येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी चर्चेकरता खालीलप्रमाणे पायऱ्यावर बसले आहेत. सी हा वरून 4थ्या पायरीवर,
सी च्या वर एक पायरी सोडून ए आहे. ई पासून खाली 2 पायऱ्या सोडून डी आहे. डी च्या वर एक पायरी सोडून ए आहे. तर मधल्या पायरीवर कोण बसले आहे आणि सगळ्यात खालच्या पायरीवर कोण बसले आहे. यासाठी थोडी आपल्याला स्पेस पाहिजे, त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या व्हाईट बोर्ड कडे जातो. आता पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. अमरावती येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी चर्चेकरता खालीलप्रमाणे पायऱ्यावर बसले आहेत. आता या ठिकाणी मी पायऱ्या काढतो. ही पहिली पायरी आहे समजा, ही दुसरी पायरी आहे, तिसरी, चौथी आणि पाचवी, अशा 5 पायऱ्या आहेत. सी हा वरून चौथ्या पायरीवर, बघा ही पहिली पायरी आहे समजा, ही दुसरी, ही तिसरी, चौथी आणि पाचवी. सी हा वरून चौथ्या पायरीवर आहे, म्हणजे इथं सी घेतला आपण चौथ्या पायरीवर. सी हा वरून चौथ्या पायरीवर. सी च्या वर एक पायरी सोडून ए आहे. सी च्या वर 3 नंबरची पायरी सोडली का नाही की 2 नंबरच्या पायरीवर मग ई येणार पाहिजे. इथं कोण येणार? ई येणार. ई पासून खाली 2 पायऱ्या सोडून डी आहे. ईच्या खाली तिसरी आणि चौथी पायरी सोडली की खाली कोण येणार? ई पासून खाली 2 पायऱ्या सोडल्या की डी येणार. तर डी येणार. डी च्या वर एक पायरी सोडून ए येणार, म्हणजे तिसऱ्या पायरीवर ए येणार. आता जे 4 विद्यार्थी आहेत त्यांची नावं बघा, क्रमानं ए बी सी डी ई आहेत. मग ए झालंय, बी कुठं दिसत नाही, म्हणजे पहिल्या पायरीला कोण असणार आहे? बी असणार आहे. आता सगळ्यांनी ही डायग्राम काढलेली आहे तुमच्या वहीवर. आता मी प्रश्न विचारतो, मधल्या पायरीवर कोण बसले आहे? बरोबर, मधल्या पायरीवर ए बसला आहे. सगळ्यात खालच्या पायरीवर कोण बसले आहे? हे पण उत्तर बरोबर आहे. छान. पुढचा प्रश्न, ए बी सी डी ई हे 5 जण पुढीलपैकी कोणता तरी एक खेळ खेळतात? फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन. ई हा ए व डी पेक्षा उंच असून टेनिस खेळतो. सर्वात उंच मुलगा कबड्डी खेळतो. सर्वात ठेंगणा मुलगा खो खो खेळतो. ए फुटबॉल व सी खो खो खेळतो. उंचीमध्ये बी आणि ए च्या मध्ये ई येतो. आता वर जे 5 खेळ दिलते त्याच्यामध्ये खो खो खेळच दिसत नाही मला तर. आणि खाली जर पर्याय पाहिलं तुम्ही 69 क्रमांकाच्या प्रश्नाच, तर त्यामध्ये बॅडमिंटन हा खेळच दिसत नाही. त्यामुळे आपण काय करूया, ह्या बॅडमिंटनच्या जागेवर आपण खो खो खेळ घेऊया. खो खो, बॅडमिंटनच्या जागेवर खो खो घेऊया, असा बदल करूया. आता याच्यासाठी व्हाईट बोर्डचा वापर करतो पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा मी प्रश्न वाचतो पहा. 5 विद्यार्थी आहेत त्यांना आपण ए बी सी डी ई अशी नावं देणार आहोत. आणि ती खेळणारे जे खेळ आहेत त्यामध्ये फुटबॉल, क्रिकेट, टेनिस, कबड्डी आणि खो खो असं आहे. आता 1 नंबरचं वाक्य आहे, ई हा ए व डी पेक्षा उंच असून टेनिस खेळतो. इथं जास्त उंचीचा इथं ई घेतो मी, हा ई घेतो. ई हा ए व डी पेक्षा उंच आहे. बरं, आता ए आणि डी मध्ये कोण उंच आहे हे दिलं नाही, त्यामुळं बाकीच्या 2 उभ्या रेषा नंतर काढूया.
सर्वात उंच मुलगा कबड्डी खेळतो असा आहे. आणि सर्वात ठेंगणा मुलगा खो खो खेळतो. सर्वात ठेंगणा मुलगा काय खेळतो? खो खो खेळतो असं दिलेलं आहे. ए फुटबॉल, सी खो खो खेळतो. उंचीमध्ये बी आणि ए च्या मध्ये ई येतो. बी आणि ए च्या मध्ये ई येतो. म्हणजे ई मध्ये येतो म्हणजे ई पेक्षा उंच कोणतरी असणार आहे. म्हणजे ई च्या डाव्या बाजूला एक रेषा काढतो. त्यापेक्षा इथं कमी उंचीची काढतो. त्यापेक्षा कमी उंचीची आणि इथं सर्वात कमी उंचीच. म्हणजे ई च्या बाजूला असणार तो सर्वात उंच असणार आहे. आता बघा ई हा ए व डी पेक्षा उंच असून म्हणजे ए आणि डी हे ई च्या उजव्या बाजूला येणार आहे. सर्वात उंच मुलगा कबड्डी खेळतो. आता इथं कबड्डी नुसतं क येतो. कबड्डी खेळतो. सर्वात उंच आहे तो. सर्वात ठेंगणा मुलगा खो खो खेळतो. म्हणजे हा सगळ्यात ठेंगणा उजव्या साईडचा. तो कोणता खेळ खेळतो? खो खो. मी खो नसतो लिहितो खो. ए फुटबॉल, सी खो खो. ए फुटबॉल, सी खो खो. मग ए आणि सी कुठे घ्यायचं? उंचीमध्ये बी आणि ए च्या मध्ये ई. म्हणजे शेवटचं वाक्य बघा. बी आणि ए. समजा इथं मी बी घेतला. इथं ए घेतला. आपण अगोदर आकृती पूर्ण करूया. ई हा ए व डी पेक्षा उंच आहे. ए फुटबॉल व सी खो खो खेळतो. समजा मी इथं डी घेतला. इथं सी घेतला. ए बी सी डी ई पूर्ण झालं. आता पुन्हा एकदा ई हा ए व डी पेक्षा उंच आहे. आलं ए आणि डी पेक्षा उंच ई आला. ई हा टेनिस खेळतो. म्हणजे हा टेनिस खेळतो बघ. हा काय खेळतो? टेनिस मधलं मी टे लिहितो टेनिस. सर्वात उंच कबड्डी खेळतो. ते झालं. सर्वात ठेंगणा कमी उंचीचा मुलगा खो खो खेळतो. तो पण आपण सी विद्यार्थी उजव्या बाजूला घेतलेला आहे. ए फुटबॉल. ए हा काय खेळतो? फुटबॉल. ए फुटबॉल व सी खो खो खेळतो. बर ठीक आहे. उंचीमध्ये बी आणि ए च्या मध्ये ई ते पण आलंय. आता वरच्या 5 पैकी कुठला खेळ राहिलाय तो डी खेळत असणार आहे. आता बघा मी खेळ वाचतो. फुटबॉल झालेला आहे. क्रिकेट राहिले. म्हणजे डी हा विद्यार्थी कोणता खेळ खेळत असणार? क्रिकेट हा खेळ खेळत असणार. आता ही डायग्राम आपण काढली का नाही? की आता मी प्रश्न विचारतो. 3 प्रश्न आहेत. डी हा कोणता खेळ खेळतो? तुमचा आता सांगा. डी हा कोणता खेळ खेळतो? क्रिकेट. क्रिकेट. उत्तर बरोबर आहे. कबड्डी खेळणारा कोण? कबड्डी खेळणारा कोण? डी. आणि उंचीनुसार उभे केल्यास बी आणि डी च्या मध्ये किती जण आहेत? सांगा आता ह्या बी आणि डी च्या मध्ये किती जण आहेत? 2 जण. 2 जण. अगदी बरोबर. 2 जण उभं आहेत. प्रश्न 25वा 2013-14च्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. 24-25 14-15च्या प्रश्नपत्रिकेतला आहे. सूचना पहा. राहील एविन पेक्षा उंच आहे. राहील इथे मी उंची देत दाखवतो. राहील मधलं राल येतो. राहील एविन पेक्षा उंच आहे. म्हणजे एविन कमी उंची दाखवतो.
एव्हीएन मधलं एल येतं. तिरीप रियानपेक्षा उंच आहे. तिरीप रियानपेक्षा उंच आहे. मग आता तिरीप आणि रियान कुठं दाखवायचं? हा प्रश्न आपल्या पुढे आला बघा. तिरीप आणि रियान. तिरीप रियानपेक्षा उंच आहे. बरं, इथं मी तिरीप दाखवला. इथं तिरीप आणि इथं रियान दाखवतो. आता राहील तिरीपेक्षा उंच आहे. राहील तिरीपेक्षा उंच आहे. आपण घेतलंच की मग इथं बघा, राहील तिरीपेक्षा उंच दिसतोयच आपल्याला. आणि विचारलंय सर्वात उंच कोण आहे? मग आता सर्वात उंच आपल्याला कोण दिसतंय रे इथं? सर्वात डाव्या बाजूला राहील. बरोबर आहे. सर्वात उंच राहील आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. हा बघा, अरविंद व महेश संस्कृत व गणितात हुशार आहेत. दिनेश व अरविंद संस्कृत व क्रिकेटमध्ये हुशार आहेत. महेश व सुरेश बुद्धिबळ व गणितात हुशार आहेत. दिनेश, सुरेश व प्रकाश हे क्रिकेट व बुद्धिबळ मध्ये हुशार आहेत. तर प्रकाश व दिनेश क्रिकेट व संगीतात कुशल आहेत. त्याच्यावर आधारित 3 प्रश्न आहेत. सर्वप्रथम आपण नाव वाचूया कोण कोण आहे. तिथं अरविंद एक दिसतोय, महेश. आता मी काय करतो, जागा आपल्याला कमी आहे तर तेवढ्याच लिहितो. अरविंद मधलं अ लिहितो, महेश मधलं म लिहितो. पुन्हा दिनेश मधलं मी डी लिहितो. अरविंद अगोदर झालेला आहे, महेश पण झालेला आहे. सुरेश मधलं मी सु लिहितो. दिनेश झालेला आहे, सुरेश पण झालेला आहे. प्रकाश मधलं मी प्र लिहितो. बघा, मी असं एक छोटस सारणी तयार करतोय. तुम्ही पण कच्च्या कामाच्या ठिकाणी अशा प्रकारची सारणी तयार करा, म्हणजे आपलं चुकणार नाही. ओके. आता आपण कशात कौशल्य आहे ती क्षेत्र आपण लिहितोय. पहिल्यांदा गणित बघायचं आहे. गणित, मग नुसतं मी ग लिहितो. ग म्हणजे गणित लक्षात येईल तुमच्या. पुन्हा इथं संस्कृत आणि क्रिकेट आहे. संस्कृत मधलं स लिहितो आणि वर टिंब देतो, संस्कृत. क्रिकेटला क्री लिहितो, क्री. संस्कृत नंतर क्रिकेट. पुन्हा बुद्धिबळ आणि गणित आहे. बुद्धिबळ मधलं मी बू लिहितो, बुद्धिबळ. आणि क्रिकेट झालं, मला वाटते बुद्धिबळ झालं. पुन्हा संगीत हा एक विषय आहे बघा, म्युझिक. संगीत मधलं स लिहित नाही तर संगीत, स वर टिंब असणारे 2 आला. संस्कृत मध्ये पण आणि संगीत मध्ये पण येते, पण शेवटचा आहे ते आपण असं समजूया की संगीत आहे लास्टला.
शेवटचं काय आहे? संगीत. लिहायला जागा पुरी असल्यामुळं लक्षात ठेवा. आता प्रश्न एक एक वाक्य वाचूया. अरविंद व महेश संस्कृत व गणितात हुशार आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये सर्वांनी आका बरं का हे. अरविंद व महेश, अगोदर संस्कृत करतो मी. संस्कृत बघा, संस्कृत म्हणजे अरविंद संस्कृतात हुशार आहे आणि महेश पण संस्कृतात हुशार आहे. तर 2 टिक केल्या. आता गणित घेऊ. अरविंद आणि महेश गणितात पण हुशार आहेत. गणित म्हणजे अरविंदला पण गणित आवडतो आणि महेशला पण गणित आवडतो. आता सेकंड सेंटेन्स वाचतो पहा. दिनेश व अरविंद म्हणजे 1 नंबरचा आणि 3 नंबरचा. दिनेश व अरविंद संस्कृत आणि क्रिकेट मध्ये हुशार आहेत. संस्कृत आणि क्रिकेट. इथं संस्कृत, इथं क्रिकेट. तसंच इथं संस्कृतला खूण अगोदर केली, क्रिकेटला एक करतो. नेक्स्ट, महेश व सुरेश घेऊ. महेश 2 नंबर आणि सुरेश 4 नंबर. बरं, 2 आणि 4 नंबरचे विद्यार्थी बुद्धिबळ आणि गणितात हुशार आहेत. बुद्धिबळ आणि गणित इथं टिक करतो. आता बुद्धिबळ 4 नंबरचा खेळ आहे. तो महेश आणि सुरेश ला टिक करतो. नेक्स्ट, दिनेश, सुरेश व प्रकाश क्रिकेट बुद्धिबळ. आता एक एक घेतो. दिनेश क्रिकेट बुद्धिबळ आवडतो. दिनेशला क्रिकेट बुद्धिबळ आवडतो. क्रिकेटला खूण केली, बुद्धिबळाला करतो. सुरेशला पण क्रिकेट बुद्धिबळ. सुरेश क्रिकेट बुद्धिबळ. क्रिकेट आणि बुद्धिबळला खूण झालेली आहे. सुरेश झाल्यानंतर प्रकाशला पण क्रिकेट बुद्धिबळ आवडतो. क्रिकेट आणि तर बुद्धिबळ. प्रकाश व दिनेश क्रिकेट व संगीतात कुशल आहेत. प्रकाश शेवटचा, त्याला क्रिकेट आणि संगीताची आवड आहे. क्रिकेटला खूण केली तर संगीतला खूण करतो. दिनेश क्रिकेट संगीतात हुशार आहे. दिनेश क्रिकेटला खूण केली, फक्त संगीताची खूण या ठिकाणी करतो. मला वाटते आपल्या खुणा झालेल्या आहेत. आता प्रश्न वाचतो. प्रश्न पहा. क्रिकेट, गणित व संस्कृत मध्ये कोण हुशार आहे? तुमचा माईक चालू करतो मी. अरविंद. अरविंद. गणित व संस्कृत बघा, हे तिन्ही खेळ आवडणार कोण आहे? तर अरविंद आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता 69 क्रमांकाचा प्रश्न मी वाचतो. संस्कृत बुद्धिबळ व गणितात हुशार कोण आहे? संस्कृत, बुद्धिबळ, गणित. एक, दोन, चार. महेश. आणि शेवटचा प्रश्न, सर्वांनी माईक बंद करा म्हणजे आवाज येईल तुम्हाला. संस्कृत व गणितात कोण कुशल नाही? नाही बर का. संस्कृत आणि गणितात कुशल नाही. प्रकाश. इथं दोन्ही कोऱ्या जागा आहेत. म्हणजे प्रकाशला गणित पण आवडत नाही ना संस्कृत पण आवडत नाहीत. म्हणजे संस्कृत आणि गणितात प्रकाश कुशल नाही, नकार आहे. ठीक आहे. हा 2014-15 सालचा प्रश्न होता. थोडं कच्चं काम करावं लागते अचूक उत्तर काढण्यासाठी. आता पुढचा प्रश्न पहा. एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर ABCDEF असे 6 मुलगे
षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसले आहेत. आता मी सर्वप्रथम इथे एक षटकोन काढतो पहा. षटकोन. षटकोन काढलेला आहे. आता त्यांच्या क्रमासाठी हे वाचतो. ए व सी च्या मध्ये ई आहे. ए आणि सी, समजा मी इथे ए काढला, इथे सी काढला. आता काय सांगितलंय, ए आणि सी च्या मध्ये ई आहे, म्हणजे इथे ई घेऊया. दुसरं वाक्य, ई च्या उजवीकडे सी आहे. आले की बरोबर. प्रत्येकाचं तोंड ह्या षटकोनाच्या केंद्राकडे आहे. मग ई च्या उजव्या बाजूला कोण आला? सी आला. एफ च्या उजवीकडे बी नाही. एफ च्या उजवीकडे बी नाही. आता एफ आणि बी ला कुठे घ्यायचं? समजा मी इथं एफ घेतला. एफ ची उजवी तोंड केंद्राकडे आहे बरं का. एफ च्या उजवीकडे बी नाही, याचा अर्थ एफ च्या डावीकडे बी आहे. मग एफ च्या डावीकडे बी कुठे येणार? इथे येणार. मग राहिला कोण आता? ए झाला, बी झाला, सी झाला, डी राहिला. तो डी ए आणि एफ च्या दरम्यान घेऊया. आता प्रश्न असा आहे, डी च्या समोर कोण असेल? सांगा पाहू. सी डी च्या समोर कोण येते बघा? सी येते. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतोय? 4 येतोय. आता पुढचा प्रश्न आहे बघा, 15-16च्या प्रश्नपत्रिकेतला. एका टेबलावर एकावर एक अशी 7 पुस्तके ठेवली आहेत. गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र अशी 7 विषयांची नावं. इतिहासाच्या पुस्तकाखाली भूगोलाचं पुस्तक, पण ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. अर्थशास्त्राचं पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचं पुस्तक, मात्र ते सर्वात वर नाही. गणिताचं पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली. आता मी काय करतो, व्हाईट बोर्डला आपण एक डायग्राम तयार करूया. ती डायग्राम सर्वांनी काढा, म्हणजे तुम्हाला मी नंतर जे प्रश्न विचारेन त्याची उत्तर तुम्हाला अचूकपणे देता येतील. सर्वांनी हातामध्ये वही पेन घ्या. 7 पुस्तक आहेत. मी 7 पुस्तकांच्या जागा निश्चित करतो. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. एका टेबलावर एकावर एक अशी 7 पुस्तकं आहेत. गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र. इतिहासाच्या पुस्तकाखाली भूगोलाचे पुस्तक आहे. बघा आता, इतिहासाच्या पुस्तकाखाली भूगोलाचे पुस्तक आहे. समजा इथं इतिहासचे पुस्तक आहे, त्याच्या खाली कोणाचं पुस्तक आहे? भूगोलाचे पुस्तक आहे. पण ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. म्हणजे मराठीचं पुस्तक सर्वात तळाला येणार बघा. मराठीचं पुस्तक सर्वात तळाला येणार. अर्थशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून अर्थशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे, म्हणजे इथं अर्थशास्त्राचं पुस्तक आलं. अर्थशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे, म्हणजे अर्थशास्त्राच्या वर हिंदीचं पुस्तक आलं. मात्र ते सर्वात वर नाही, म्हणजे हिंदीचं पुस्तक सगळ्यात वर नाही. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली आहे, म्हणजे सगळ्यात वर आपण विज्ञानाचं पुस्तक घेतलं आणि 2 नंबरला गणिताचं पुस्तक घेतलं बघा. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली आलं का नाही? विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली आलं. सर्वांनी ही विषयाची रचना याचा एक फ्लो चार्ट तयार करा.
फ्लोचार्ट झाला काढ तयार करून झाले का डायग्राम? हो सर. आता मगाचा प्रश्न मी शेअर करतो. मगाचा प्रश्न मी शेअर करतो. हा प्रश्न बघा, सर्वात खाली कोणते पुस्तक आहे? मराठी. हा आता इथं जागा बदलल्यात बरं का. आता तुम्ही काय करा, मराठी आणि भूगोलची जागा बदला. मराठीच्या जागेवर भूगोल लिहा आणि भूगोलच्या जागेवर मराठी लिहा त्या आकृतीमध्ये. आणि इतिहासच्या जागेवर अर्थशास्त्र लिहा आणि अर्थशास्त्राच्या जागेवर इतिहास लिहा. आणि असं केल्यानंतर मध्यभागी कोणतं पुस्तक येतंय मग सांगा? मध्यभागी म्हणजे वरून 4 नंबरला आपलं अर्थशास्त्र होतं ना. आपलं जरी अर्थशास्त्र येत असलं तरी अर्थशास्त्र आणि इतिहासाने जागा बदलली होती. त्यामुळं अर्थशास्त्राच्या जागेवर इतिहास येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 3 येतोय. ठीक आहे. मग हा प्रश्न आपला झालेला आहे. हा बघा, हेमंत, शरद, अजय, शिशिर हे 4 एकमेकांचे मित्र आहेत. हेमंत व शिशिर उत्तम पोहतात. अजयला फक्त वक्तृत्व व नृत्य या कलांची आवड आहे. फक्त शरद गिर्यारोहण उत्तम प्रकारे करतो, पण त्याला फक्त 2 कला अवगत आहेत. शरद व्यतिरिक्त सर्वांना नृत्य चांगले येते. शिशिर, हेमंत, शरद हे उत्तम वक्ते आहेत. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. हेमंतला कोणती कला येत नाही आणि अजयला कोणत्या 2 कला अवगत आहेत? यासाठी मी पुन्हा एकदा व्हाईट बोर्ड घेतो. आता मी नाव प्रत्येकांची टाईप करतो किंवा लिहितो. हेमंत मधलं मी हे घेतो. शरद मधलं श घेतो. अजय मधलं अ घेतो आणि शिशिर मधलं शी घेतो. हेमंत, शरद, अजय, शिशिर असा कोण घ्या अगोदर. हा आता कुणाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे ती मी क्षेत्र लिहितो. पहिलं क्षेत्र आहे पोहणे. पोहणे मधलं मी फक्त पो लिहितो. वक्तृत्व मी नुसतं व लिहितो, म्हणजे व न सुरुवात होणार वक्तृत्व लक्षात येईल. नृत्य, नृत्य मधलं र लिहितो, नृत्य. आणि शेवटी गिर्यारोहण त्यातलं गी लिहितो, गिर्यारोहण. चला आपण टिक करायला सुरुवात करूया. एक एक वाक्य वाचूया आपण व्यवस्थित. हेमंत व शिशिर उत्तम पोहतात. हेमंत पोहणे, हेमंतला पोहण्याची कला अवगत आहे. शिशिरला पण पोहण्याची कला अवगत आहे. शिशिर म्हणजे शी. चला पुढचं वाक्य. अजयला फक्त वक्तृत्व व नृत्य कलांची आवड आहे. अजय वक्तृत्व नृत्य, अजय वक्तृत्व आणि नृत्य. फक्त 2 कला आहेत, म्हणजे बाकीच्या 2 कला नाही, त्यामुळे तो क्रॉस करतो, क्रॉस सिंबल. अजयला फक्त वक्तृत्व व नृत्य या कलांची आवड आहे. आता पुढचं. फक्त शरद गिर्यारोहण उत्तम प्रकारे करतो. शरदला फक्त गिर्यारोहण येतं. गिर्यारोहण कोणाला येतं? फक्त
शरदला येतं. तिथं काय सांगितलंय? शरद गिर्यारोहण उत्तम प्रकारे. फक्त शरद म्हणजे गिर्यारोहण ही कला बाकीच्या 3 विद्यार्थ्यांना अवगत नाही असं त्याचा अर्थ. पण त्याला फक्त 2 कला अवगत आहेत. म्हणजे शरदला इथं वर येतो शरदच्या वर फक्त 2च कला अवगत आहेत. शरद व्यतिरिक्त सर्वांना नृत्य येते. शरदला याचा अर्थ नृत्य येत नाही. बाकी सगळ्यांना नृत्य येतं. शिशिर, हेमंत, शरद उत्तम वक्ते आहेत. आता वक्ते कोण आहेत? शिशिर. शिशिरला वक्तृत्व येतं. हेमंतला पण वक्तृत्व येतं आणि शरदला पण येतं. आता मगाशी शरदला 2च कला अवगत आहेत. मग 2 कला आहेत म्हणजे इथं क्रॉस करतो. झालं आपलं तयार. आता मी प्रश्न वाचतो, तुम्ही उत्तर द्यायची. हेमंतला कोणती कला येत नाही? गिर्यारोहण. अगदी बरोबर. हेमंतला गिर्यारोहण कला येत नाही. आणि पुढचा प्रश्न आहे, अजयला कोणत्या 2 कला अवगत आहेत? अजयला कोणत्या 2 वक्तृत्व व नृत्य. अगदी बरोबर. जमलं सर्वांना मग अशा प्रकारची सारणी तयार करायला? हा, ओके. हा, 16-17 यावरील परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आमिर, दर्शन, रोहित, प्रताप हे चौघे कॅरम खेळत आहेत. आता मी इथे डायग्राम काढतो. एक छोटीशी अशी कॅरमची डायग्राम काढतो. आता इथं एक बसणार, इथं एक बसणार आणि इथं एक बसणार, इथं एक बसणार. मी समजा अमितला ए वापरलं अक्षर, दर्शनला डी अक्षर वापरलं, रोहितला आर अक्षर वापरलं आणि प्रतापला पी वापरलं. सेम अल्फाबेट येत नाही त्यामुळं इंग्रजीच वापरतो मी. हा, पुढचं वाक्य आहे, अमित व प्रताप पार्टनर आहे. पार्टनर जे असतात का नाही कॅरम खेळताना ते समोरासमोर बसतात, लक्षात ठेवा. पार्टनर जे असतात ते समोरासमोर बसतात. हा, आता बघा तुम्ही दिशाचक्र तुम्हाला माहित आहे का? दिशाचक्र तर मी असं करतो बा, उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा, असं वाक्य मी मुलांना सांगतो. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. उद्या ईश्वराची पूजा आहे, दत्ताला नैवेद्य पक्वानाचा वाटा. ही जी 2 वाक्य आहेत, या 2 वाक्यामध्ये 8 शब्द आहेत. 8 शब्दातील पहिले अक्षर जर घेतलं आणि घड्याळाच्या काठ्या दिशेनं वरून सुरुवात केलेली याला, तर ते दिशाचक्र पूर्ण होते. म्हणजे ही उत्तर दिशा आहे पहा, ही उत्तर. आता विचारलंय काय? प्रतापचं तोंड उत्तरेला आहे, म्हणजे इथं प्रताप असणार आहे, कारण त्याचं तोंड उत्तर दिशेला आहे. आता पहिलं वाक्य वाचा, प्रताप आणि अमित पार्टनर आहेत, म्हणजे इथं अमित येणार. अमित मधलं ए अक्षर वापरूया. आता रोहित हा अमितच्या समोर तोंड आहे बरं का एकमेकांच्या. रोहित हा आमिरच्या उजव्या बाजूला बसलेला नाही, याचा अर्थ रोहित हा अमितच्या डाव्या बाजूला आहे. अमितची डावी बाजू कुठली येणार बघा?
येणार, इकडं रोहित येणार आणि रोहितचा पार्टनर कोण येणार मग? अमित झाला, प्रताप झाला, रोहित झाला, म्हणजे दर्शन इथे येणार. सर्वांनी ही डायग्राम काढा त्या कॅरम बोर्डची आणि तिथं कोणत्या कडेला कोण बसलेला आहे हे समजण्यासाठी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, इथंच विचारतो प्रश्न. प्रश्न आहे, दर्शन कोणत्या दिशेला तोंड करून बसला आहे? पूर्व. बरोबर. बघा, दर्शन कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? पूर्व. आणि दुसरा प्रश्न आहे, अमितच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? अमितच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? पश्चिम. दिशा पश्चिम. उत्तर बरोबर आहे. आता असा आपल्याकडे एखादा विद्यार्थी असू शकतो की त्यानं कधी कॅरम बोर्डच पाहिला नाही किंवा त्याला बुद्धिबळ माहीतच नाही किंवा कधी तो रेल्वेमध्ये बसलेला नाही. त्यामुळं शिष्यवृत्तीला बघा प्रश्न येतात, त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिजे. अगदी आपण कॅरम खेळला पाहिजे, बुद्धिबळ खेळलं पाहिजे, रेल्वेमध्ये बसलो पाहिजे, कारण रेल्वेचा एक प्रश्न आलाय बघा. त्या रेल्वेच्या बसण्याची व्यवस्था कशी असते हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कॅरम मध्ये पार्टनर समोरासमोर बसतात हे माहित पाहिजे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल. हा प्रश्न आता पाहूया. ABCDEFGH हे 8 विद्यार्थी 2 मोटारीनं प्रवास करायचे ठरवतात. फिरायला चालेत गोव्याला. किती जण चालेत फिरायला? 8 जण चालेत. आणि त्यांच्याकडे 2 मोटारी आहेत, 4 व्हीलर गाडी आहेत. पण एका मोटारीत, एका 4 व्हीलर मध्ये जास्तीत जास्त 5 जण बसू शकतात. म्हणजे एका मोटारीत जर 5 जण बसले तर दुसऱ्या मोटारीत किती बसणार राहिलेली? 3. एका मोटार गाडीत जर 4 बसले तर दुसऱ्या मोटार गाडीत 4 होणार. मग 5-3 बसतील किंवा 4-4 बसतील. आपण ते नंतर बघूया कशी बसतील ते. आता मी 2 मोटार काढतो. हे चाक आहे ना, दुसऱ्या गाडीचे हे चाक. अजून एक खाली मोटार काढतो. आता वरच्या साईडला एक मोटर गाडी काढलेली आहे आणि खालच्या साईडला एक आपण मोटर गाडी काढलेली आहे. आता पहा, ए हा डी बसलेल्या पण एच नसलेल्या मोटारीत बसतो. म्हणजे ए आणि डी हे एका मोटारीत आहेत, लक्षात येते. मग इथं ए लिहितो, इथं डी लिहितो. ए हा डी बसलेल्या पण एच नसलेल्या मोटारीत, म्हणजे एच हा दुसऱ्या मोटारीत दाखवतो. बघा डायग्राम काढलेली बरोबर आहे का? ए आणि डी हे एका मोटारीमध्ये आहेत आणि एच हा वेगळ्या मोटारीमध्ये आहे. आता पुढचं वाक्य, बी व सी हे डी बसलेल्या मोटारीत बसत नाहीत. म्हणजे डी ही वरची मोटार आहे, या मोटारीत बी आणि सी नाहीत, म्हणजे बी आणि सी खालच्या मोटारीत घेऊया. बी आणि सी खालच्या मोटारीमध्ये बसलेले आहेत असं घेऊया. एफ हा 4 जणांच्या सोबत ए आणि ई सह प्रवास करत आहे. ए आणि ई सह म्हणजे ए च्या मोटारीत ई आहे आणि त्याच मोटारीमध्ये एफ पण येणार. पहा, त्याच मोटारीमध्ये कोण येणार? एफ सुद्धा येणार. पण त्यांनी जी ला बरोबर घेतलं नाही, म्हणजे जी हा खालच्या मोटारीमध्ये आपण घेऊया. जी
म्हणजे तुमच्या लक्षात पण आलं असेल, पहिल्या मोटारीमध्ये 4 जण बसलेले आहेत आणि खालच्या मोटारीमध्ये सुद्धा 4 जण बसले. सर्वांनी ह्या 2 मोटारी आणि त्याच्यामध्ये बसणाऱ्या व्यक्तींची नावं लिहा अल्फाबेटच्या स्वरूपामध्ये. चला आता मी प्रश्न विचारतोय पहा. ए आणि ई एकाच मोटारीत बसलेले असतील तर पुढीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे? हा, पहिलं वाक्य वाचतो. सत्य वाक्य, बी हा त्यांच्याच मोटारीत बसला आहे. आहे का रे? ए आणि ई च्या मोटारीत बी आहे का? नाही. ए आणि ई च्या मोटारीत बी आहे का? नाही. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं आहे. आता दुसरं वाक्य, 5 जण एकाच मोटारीत बसले आहेत. चूक. आहेत का एका मोटारीत? नाही. चूक. नाही. म्हणजे मी सांगितलेलं दुसरं वाक्य पण कसं आहे? चुकीचं आहे. तिसरं वाक्य, सी हा त्या मोटारीत बसलेला नाही. म्हणजे ए आणि ई च्या मोटारीत सी बसला नाही. बरोबर. बरोबर आहे. आणि शेवटचं, एफ हा त्या मोटारीत बसलेला नाही. एफ हा त्या मोटारीत बसलेला नाही. चूक. हे चुकीचं आहे. कारण ज्या मोटारीत बसलेले आहेत त्याच मोटारीमध्ये एफ सुद्धा आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार पहा. सोपं वाटतंय का रे? हो सर, खूप सोपं वाटतंय. हा, ओके. आता पुढचा प्रश्न, हा ह्याच्यावरचाच एक प्रश्न राहिला आपला 66 क्रमांकाचा. एच व जी, एच आणि जी कुठल्या मोटारीत आहेत तरी? एच आणि जी दुसऱ्या. एच आणि जी च्या सोबत मोटारीत आणखी कोण आहे? सांगा. एच आणि जी च्या सोबत बी आणि सी. उत्तर बरोबर आहे. छान. हा, बघा प्रश्न. एका बागेत गुलाब, मोगरा, जाई, चमेली ही फुले आहेत. मी तर फुलांची नावं लिहितो वाटल्यास. मोगरा मधलं नुसतं मूल येतो आणि अगोदर गुलाब आहे. गुलाब मधलं मी पहिलं गुल येतो, मोगरा मधलं मूल येतो, जाई मधलं जाल येतो आणि चमेली मधलं चल येतो. आपण घेतो अगोदर व्यवस्थित. 1, 2, 3 आणि 4. हा, आता 4 मैत्रिणींची नावं बघू. मीरा, मी तर मी लिहितो मीरा मधलं. नीला, तर नी लिहितो नी, नीला. प्राची, प्रा लिहितो प्रा. सृष्टी, सृ, सृष्टी मधलं सृ लिहितो. हा, आता बघा क्रमाने एक एक वाक्य. मीरा व नीलाला मोगरा आवडतो. मीरा आणि नीला या दोघीला मोगरा आवडतो. आता प्राची व्यतिरिक्त सर्वांना जाई आवडते. म्हणजे प्राचीला जाई फुल आवडत नाही. बाकी सगळ्यांना जाई फुल आवडते. हे वाक्य पूर्ण झालं आपलं. सृष्टीला मोगऱ्याशिवाय इतर सर्व फुले आवडतात. सृष्टी म्हणजे सृष्टीला मोगरा आवडत नाही. सृष्टीला मोगरा आवडत नाही.
सृष्टी सोडून सर्वांना मोगरा आवडतो. सृष्टीला मोगऱ्याशिवाय इतर सर्व फुले आवडतात. सृष्टीला मोगऱ्याशिवाय सर्व फुलं आवडतात. म्हणजे सृष्टीला गुलाब आवडतो, सृष्टीला चमेली हे सुद्धा फुलं आवडते. प्राची व नीलाला चमेली आवडते. प्राची नीला, प्राची नीला, चमेली आवडते, चमेली. नीलाला चमेली आवडते, प्राचीला पण चमेली आवडते. मीराला फक्त 2च प्रकारची फुलं आवडतात. आता मीराला बघा मोगरा आणि जाई आवडतात, म्हणजे बाकीची 2 फुलं आवडत नाहीत. गुलाब आवडत नाही आणि चमेली सुद्धा हे फुल आवडत नाही. अजून काय खूण करायची राहिली का आपण एकदा चेक करूया. चौघी मैत्रिणीपैकी तिघांना गुलाब आवडतात. गुलाब, आता गुलाब मीराला आवडत नाही म्हणजे नीलाला पण आवडत असणार आणि प्राचीला पण आवडत असणार. आता एक जे राहिले त्याला आपण क्रॉस करूया. आता हे काढून सर्वांचं झालेलं आहे. आता मी प्रश्न विचारतो. त्या प्रश्नासाठी तुमचा साऊंड चालू करू. प्रश्न आहे, मोगरा व जाई कोणाला आवडत नाही? मोगरा व जाई कोणाला आवडत नाही? प्राची. उत्तर बरोबर आहे. प्राचीला मोगरा व जाई आवडत नाही. पुढचा प्रश्न आहे, 4ही प्रकारची फुले कोणाला आवडतात? नीला. बघा, 4ही प्रकारची फुलं कोणाला आवडतात? तर नीलाला आवडतात. नीला. उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न पहा. करण, महेश, अविनाश, पराग, अक्षय हे 5 खेळाडू आहेत. अविनाश व महेश कॅरमपट्टू आहेत. अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. पराग व महेश फुटबॉल उत्तम खेळतात. अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. याच्यासाठी आपल्याला व्हाईट बोर्डच घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, व्हाईट बोर्ड घेतो मी. हा, आता मी नाव लिहितो सर्वप्रथम. करण, करण मधलं क घेतो. महेश म घेतो. अविनाश अ घेतो. पराग प घेतो आणि अक्षय, हा, अविनाश आणि अक्षय दोघाला येणार बरं का. मग इथं अवि लिहितो, मग लक्ष देईल, आणि इथं अक्षयला अक्ष लिहितो आपल्याला समजण्यासाठी. हा, आता मी खेळांची नाव लिहितो. कॅरम पट्टू, क्या लिहितो, क्या, कॅरम पट्टू म्हणजे. बॅडमिंटन बॅ लिहितो, बॅडमिंटन मधलं. पुन्हा फुटबॉल, फुटबॉल मधलं फू लिहितो, फुटबॉल. आणि शेवटचा खेळ टेबल टेनिस, टे लिहितो. टेबल टेनिस मधलं काय लिहितो, टे. चला आता एक एक आपण हे करूया. वाक्य वाचतो पहा. अविनाश व महेश कॅरमपट्टू आहेत.
अविनाश व महेश कॅरमपटू आहेत. अविनाश आणि महेश. बघा, 1 नंबरचा खेळ कॅरम. कॅरमच्या पुढं महेश आणि अविनाश या दोघाला टिक केली. अक्षय फक्त एकच खेळ खेळतो. बघा, अक्षयच्या वर मी 1 लिहितो, नंतर आपल्या लक्षात येईल अक्षय हा एकच खेळ खेळतो, कोणता आपल्याला माहित नाही. करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो. बघा, करण बॅडमिंटन खेळत नाही ना, बाकी सगळं खेळ खेळतो. म्हणजे कॅरम खेळतो, फुटबॉल खेळतो, टेबल टेनिस खेळतो. करण बॅडमिंटन शिवाय सर्व खेळ खेळतो. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश बॅडमिंटन खेळतो. महेश पण बॅडमिंटन खेळतो. पराग व महेश फुटबॉल उत्तम खेळतात. पराग आणि महेश फुटबॉल. महेश पराग म्हणजे 2 आणि 4 नंबर फुटबॉल. इथं टिक करतो, इथे 1 टिक करतो. अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. अविनाश टेबल टेनिस खेळत नाही. अविनाश टेबल टेनिस खेळत नाही. मग टेबल टेनिस बाकी सगळं खेळतात. मग इथं टिक करतो, इथं टिक करतो आणि इथं पण टिक करतो. आता मगाशी काय झालं रे, 1 नंबरचं वाक्य बघायचं. अक्षय एकच खेळ खेळतो, म्हणजे अक्षय टेबल टेनिस खेळतो. म्हणजे अक्षय बाकीचे 3 खेळ खेळत नाही. हा झाला आपला कच्चा आराखडा. आता मी ह्याच्यावरून प्रश्न वाचतो. महेश कोणता खेळ खेळतो की जो करण खेळत नाही? बघा, हा खेळ महेश खेळतो, परंतु तो खेळ करण खेळत नाही. असा कोणता खेळ आहे की जो महेश खेळतो मात्र करण खेळत नाही? बघूया कोण सांगते. बॅडमिंटन. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बॅडमिंटन. बघा इथं लक्ष द्या तुमच्या. बॅडमिंटन हा खेळ करण खेळत नाही, परंतु महेश खेळतो. म्हणजे याचं उत्तर आहे बॅडमिंटन. दुसरा प्रश्न आहे, अक्षय व करण कोणता खेळ खेळतात? अक्षय व करण. हा अक्षय म्हणजे हा 1 आणि 5 नंबरचा कोणता खेळ खेळतात? सांगा. टेबल टेनिस. उत्तर बरोबर, टेबल टेनिस. छान. हा, आता उभा खो खो खेळण्यासाठी, आता बऱ्याच जणांना हा खो खोचा खेळच माहित नसेल. मी शिकवतो तुम्हाला उभा खो खो कसा असतो. आता मी 2 अशी वर्तुळ काढतो. एक केंद्रीय वर्तुळ आणि आतल्या बाजूला असं एक वर्तुळ काढतो. आता याच्यावर एकूण किती जोड्या बसणार आहेत? 6 जोड्या बसणार आहेत. मग असं एक करतो, तिरका असं एक करतो, तिरका असं एक. बघा, अशा 6 जोड्या बसणार. अशा आकृती काढा. एक केंद्रीय 2 वर्तुळ काढा आणि आतल्या वर्तुळावर 6 जण बसणार आहेत किंवा उभं राहणार आहेत आणि बाहेरच्या वर्तुळावर पण 6 जण उभं राहणार आहेत. ओके. ACEGIK आतील वर्तुळात आहेत. म्हणजे हे 6 विद्यार्थी आतल्या वर्तुळात आहेत. पहा, आता आपण घेऊया ACE. इथं ए लिहितो,
इथं सी लिहितो, पुन्हा ई इथं लिहितो, पुन्हा जी इथं लिहितो, इथं आय लिहितो आणि इथं के लिहितो. बघा फिक्स ठिकाणं झालेली आहेत प्रत्येकांची बसण्याची. इथं सी बसलाय, इथं ई बसलाय, इथं जी बसलाय, इथं आय बसलाय, इथं के विद्यार्थी बसलाय, इथं आय विद्यार्थी बसलेला आहे. आता पुढं ए चा पार्टनर बी आहे, म्हणजे ए आतील वर्तुळावर आहे आणि त्याच्या जवळ बी आहे. सी आणि डी, सी आतील वर्तुळावर आणि त्याच्या जवळ डी आहे. ई आणि एफ, इथे ई च्या शेजारी बाहेरच्या वर्तुळावर एफ घेतो. जी एच, जी च्या बाहेरच्या वर्तुळावर एच घेतो लगतचा. आय जे, इथे जे घेतो आणि के एल, इथे एल घेतो. काढा अशी डायग्राम आणि त्याच्यावर त्या व्यक्तींची नावं लिहा. हा आता पुढचं वाक्य पहा. आतील वर्तुळातील परस्परासमोरील विद्यार्थ्यांनी आपापसातील जागा बदलली. आतल्या वर्तुळात बघा इथं ए आहे आणि इथं के आहे, त्यांनी जागा बदलली. म्हणजे के चे गाव कोण आला, ए आला आणि ईचं गाव कोण गेला, के गेला. आता हे जी आणि ए चे गाव कोण येणार, मग जी येणार आणि जी चे गाव ए येणार. आता सी आणि आय ने जागा बदलली बघा, सी आणि आय म्हणजे ह्या सी चे गाव आय आलं आणि आय च्या गावावर सी आलं. आता प्रश्न पहा. सी च्या समोरील विद्यार्थ्याच्या डावीकडील विद्यार्थ्याचा बाह्य वर्तुळातील जोडीदार कोण? सी च्या समोर, आता सी कुठं आहे बघा, इथं आहे. सी च्या समोर कोण येणार, हा आय येणार, हा येणार आय. आणि आय चा बाह्य वर्तुळातील जोडीदार कोण येणार मग? नाही आपलं काहीतरी, एक मिनिट पुन्हा. प्रश्न आहे सी च्या समोरील विद्यार्थ्याच्या डावीकडील, सी च्या समोरचा आय आहे पण सगळ्यांचं तोंड पुढं आहे बरं का, इथे केंद्राकडे तोंड आहे. त्याच्या डावीकडे कोण येणार, के येणार आणि के चा बाह्य वर्तुळातील जोडीदार कोण येणार, एफ. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार. पर्याय क्रमांक 2 येणार. समजलं का तुम्हाला हे? हॅलो, तास संपल्यानंतर तुम्ही स्वतः तुम्ही डबल डिव्हिजन करा. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे ए च्या उजवीकडील, आता ए कुठं आहे, ए हा हित आहे बघा. ए च्या उजवीकडे कोण येणार आहे मग, पुढे तोंड आहे म्हणल्यावर ए च्या उजवीकडं के येणार आहे का नाही. मग ए च्या उजवीकडील दुसऱ्या स्थानावर कोणती जोड आहे, दुसऱ्या स्थानावर ही पहिल्या स्थानावर आला, दुसऱ्या स्थानावर कुठली येणार, ही येणार दुसऱ्या स्थानावर. म्हणजे कुठली जोड येणार, पी आणि आय. पी आणि आय. आय आणि आय डी येणार आहे. बाहेर कोण आहे, आय आणि बाहेरचा डी आहे ना, इथं आय डी सी ला राऊंड केलाय. याचं उत्तर आय आणि डी येणार. तुम्ही काय करा, कच्चं काम तुम्ही ज्या वेळेस अभ्यास लिहिता का नाही, तुम्ही बहुतांश विद्यार्थी काय करताय, प्रश्न लिहिताय आणि पर्याय क्रमांक लिहिताय. पण मी जे कच्चं काम करतोय ते अपेक्षित आहे तुमच्या वहीमध्ये. कच्चं काम केल्याशिवाय आपण उत्तर काढू शकत नाही. आता मी बघा चार्ट तयार करतोय किंवा उभा खो खोचं आतले वर्तुळ, बाहेरील वर्तुळ, पार्टनर वगैरे ह्या कच्च्या आकृत्या काढणं फार गरजेचं आहे.
आता एक शेवटचं एवढं गणित पाहूया आणि मग बस करूया. हा बघा, नाव काय आहेत? संगीता, नमिता, नीता. मी तर नाव लिहितो. संगीतामधलं स वर टिंब देतो, संगीता. पुन्हा नमिता मधलं न लिहितो, न. नीता मधलं न ची दुसरी वेलांटी नी लिहितो. पुन्हा सरिता, सरिता मधलं स लिहितो. अजून कोण आहे? राधा एक आहे, राधा मधलं रा लिहितो. आता फुलांची नाव लिहितो. गुलाब, गुलाब. त्यानंतर केवडा, के लिहितो, केवडा मधलं के. पुन्हा मोगरा, मला ते त्यामध्ये चाफा पण आहे, चाफा मधलं चा लिहितो. आणि शेवटी मग आहे मोगरा, त्याला मी मो लिहितो. आता आपण क्रमानं टीका करूया आणि क्रॉस सिम्बॉल करूया. संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो. म्हणजे संगीताला गुलाब आवडतो, नमिताला पण गुलाब आवडतो आणि नीताला पण गुलाब आवडतो. सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. सरिताला केवडा आवडत नाही, बाकी सगळ्यांना आवडतो. बघा, सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. चाफा फक्त नीता व राधाला आवडतो. चाफा फक्त कुणाला आवडतो? नीता व राधाला. नीता आणि राधाला फक्त चाफा आवडतो, म्हणजे बाकीच्या तिघांना चाफा आवडत नाही, असं त्याचा अर्थ. संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. म्हणजे मोगरा संगीताला आणि राधाला आवडत नाही. संगीताला आणि राधाला मोगरा आवडत नाही, बाकीच्या तिघींना मोगरा आवडतो, असं त्याचा अर्थ. आणि जी राहिली दोन त्यांना क्रॉस करून टाकूया. आता पहिलाच प्रश्न इथं स्क्रीनवर दिसतोय. कोणते फूल नमिताला आवडत नाही? मग तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, नमिताला कोणते फूल आवडत नाही रे? बरोबर, चाफा हे फूल नमिताला आवडत नाही. आणि पुढचा प्रश्न आहे, संगीताला आवडते. बघा, संगीताला आवडते पण राधाला आवडत नाही, असे फूल कोणते? गुलाब. उत्तर बरोबर आहे, गुलाब. अशा पद्धतीनं 19, 20, 20, 21, 21, 22, 22, 23 आणि 23, 24 एक 5 गेल्या वर्षी या टाईपचा प्रश्न नव्हता. मग राहिलेल्या 5 प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण आज संध्याकाळी पाहूया. आजचा घटक सर्वांना समजला का रे? हो सर. माहितीचं पृथक्करण मला एक करून दाखवतो. आपण मी स्वतःची तयार केले का नाही? आपण वर्गीकरण घटक संपवलाय, समसंबंध संपवलाय, क्रमसंबंध संपवलाय, संख्यांची मांडणी संबंध, सांकेतिक भाषा, घनाकृती ठोकळा. आणि काल आपण कुठला संपवला? त्रिकोण आणि चौकोन संख्या मोजणे. मग आज आपण कोणता घटक चालू केलाय? 8वा, माहितीचं पृथक्करण अथवा विश्लेषण. सरासरी 2 ते 3 प्रश्न या घटकावर विचारले जातात. आपण सरासरी प्रश्न संख्या 2 लिहिली या. आणि मग इथून पुढचे जे घटक आहेत, आपण एक 10 दिवसामध्ये सगळं संपवणार आहे आणि त्यानंतर कंटिन्यू शिष्यवृत्तीच घेणार आहे. आणि हे सगळं रिपीट घटक पुन्हा शिष्यवृत्तीला सुद्धा आहेत. ठीक आहे. आज आपली कोणती टेस्ट आहे रे? भूगोल.
कितवं प्रकरण? तिसरे. चालेल. बस करूया. ओके बाय. बाय.